मित्रांनो, अमेरिकन लोकांसारखा विचार करायला शिका. हो मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला हे थोडं विचित्र वाटेल. पण जर तुम्हाला खरंच आयुष्यात मोठं काहीतरी करायचं ठरवलं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही बळजबरी नाही. कारण आज तुम्ही जे ऐकणार आहात, ते तुमचा विचार पूर्णपणे बदलून टाकेल. मित्रांनो, आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे. आपण नेहमी विचार करतो, की लोकं काय म्हणतील? आपल्याकडून होणार नाही. रिस्क घेऊ नको. पण अमेरिकन लोक कसे विचार करतात माहिती आहे का? ते विचार करतात, व्हाय नॉट मी? मी का करू नाही शकत? ट्राय करून बघतो. हा फरक आहे. मित्रांनो, आपण सुरुवात करायच्या आधीच हार मानतो. ते लोक सुरुवात करतात. तुला माहीत आहे का? अमेरिकन लोकांचं सगळ्यात मोठं स्ट्रेंथ काय आहे? त्यांचा माइंडसेट. ते अपयशाला घाबरत नाहीत. ते फेल होतात, पण पुन्हा उठतात. आणि आपल्याकडे काय होतं? एकदा फेल झालो, तर लोक आयुष्यभर टोमणे मारतात. आणि आपण पुन्हा प्रयत्न करायलाच घाबरतो. पण अमेरिकन लोक काय म्हणतात? ते म्हणतात, फेल फास्ट, लर्न फास्ट. म्हणजेच काय? लवकर चूक, पण त्यातून लवकर शिक. मित्रांनो, आता दुसरा मोठा गुण, सेल्फ बिलीफ. ते स्वतःवर विश्वास ठेवतात. कोणी सपोर्ट नाही दिला तरी ते पुढे जातात. मित्रांनो, आपण काय करतो? कोणी सपोर्ट नाही दिला की आपण थांबतो. आणि त्यांचा तिसरा माइंडसेट, मनी इज नॉट इव्हिल. म्हणजेच त्यांना पैशाची लाज वाटत नाही. ते ओपनली बोलतात, मला श्रीमंत व्हायचं आहे आणि आपल्याकडे पैसा म्हणजे वाईट, जास्त पैसे कमावणं चुकीचं आहे, असं आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं. आणि म्हणूनच आपण गरीब माइंडसेटमध्ये अडकून राहतो. मित्रांनो, अमेरिकन लोक रिस्क घेतात. ते कम्फर्ट झोनमध्ये बसत नाहीत. तू बघितलं असेल, तिथे लोक जॉब सोडून बिझनेस सुरू करतात, नवीन आयडियाज ट्राय करतात. अपयश आले तरी ते पुन्हा उभे राहतात. आणि आपण काय करतो? एक स्टेबल जॉब आहे बस, आणि आयुष्यभर तिथेच अडकून राहतो. एक अजून मोठा फरक, नेटवर्किंग. मित्रांनो, अमेरिकन लोक लोकांशी कनेक्ट होतात, नवीन लोकांना भेटतात, अपॉर्च्युनिटीज क्रिएट करतात. आणि आपण कोणाशी बोलायचं नाही, आपलं काम करायचं. आणि मग कंप्लेन करतो की अपॉर्च्युनिटी मिळत नाही. मित्रांनो, सत्य थोडं कडू आहे, पण ऐक. अमेरिकन लोक हुशार म्हणून पुढे नाही गेले, ते वेगळा विचार करतात म्हणून पुढे गेले. आणि तूही तसाच विचार करू शकतो. काय करायचं? पहिली गोष्ट, मोठा विचार कर, लहान गोल ठेवू नको. दुसरी गोष्ट, ॲक्शन घे. विचार करून काहीही होणार नाही, करायला लागेल. आणि तिसरी गोष्ट, फेलियर ॲक्सेप्ट कर. फेल होणं नॉर्मल आहे. चौथी गोष्ट, सेल्फ बिलीफ बिल्ड कर. दररोज स्वतःला सांग की मी हे करू शकतो. आणि पाचवी गोष्ट, रिस्क घे. सेफ खेळून कोणीही मोठं झालं नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तू कुठे जन्मलास हे तुझ्या हातात नव्हतं, पण तू कसा विचार करतोस हे पूर्णपणे तुझ्या हातात आहे. जर तू आज माइंडसेट बदललास तर आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. आणि शेवटी एकच सांगतो, अमेरिकन बनायची गरज नाही, पण त्यांच्यासारखा विचार करायला शिकावा लागेल. कारण मोठं होण्यासाठी जागा नाही, तर विचार मोठा हवा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणती अशी मोठी रिस्क घ्यायची आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत रामकृष्ण हरी.